नमस्कार. आज 23 जुलै. उजनी, वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या 5 धरणाची आपण अचूक अपडेट घेणार आहोत. तर तसेच वीर धरणातून जो काय पाणी नीरा नदीमध्ये सोडले तेही पाहणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट. नीरा खोऱ्यातही जोरदार पाऊस सुरू झाल्या कारणामुळे गेल्या 24 तासात जी नोंद झाली ती आपण पाहणार आहोत. भाटघर धरणावर 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण हे 64.92% भरले आहे. वीर धरणावर 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर वीर धरण हे 97.11% भरले आहे. वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये रात्री 9 वाजता 1200 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता. मात्र हाच विसर्ग वाढवून तो 4637 क्युसेक्स करण्यात आला असून पावसाच्या प्रमाणानुसार वीर धरणातून नीरा नदीपात्रातील विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली आहे. त्याप्रमाणे नीरा देवघर धरणावर 62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नीरा देवघर हे धरण 72.75% भरले असून गुंजवणी धरणावर 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुंजवणी धरण 75.02% भरले आहे. या 4 धरणावर 24 तासात गेल्या 2.852 TMC पाण्याची नोंद झाली असून या 4 धरणात 35.698 TMC पाणीसाठा जमा झाला. या चारही धरणांची सध्याची टक्केवारी 73.86% झाली आहे. उजनी धरणात काल सकाळी 8065 क्युसेकची आवक दौंडकडून येत होती. मात्र सायंकाळी ती 6 वाजता काल सायंकाळी 12797 क्युसेक्स झाली. तर उजनीत आज सकाळी 19830 क्युसेक्सने दौंडकडून आवक येत आहे. उजनी धरणावर 0.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उजनीतून नदीत जो विसर्ग होता तो बंद करण्यात आलेला आहे. मात्र वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग आहे तो नदीपात्रातच येत असतो. सीनामाडा योजनेतून उजनीतून 280 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनल 2000 क्युसेक्स. तर उजनी धरणात गेल्या 24 तासात उजनी धरण हे 1% व 45 पॉईंटने वाढले. काल सकाळी 53.12% असणारे उजनी धरण हे आज 54.57% झाले. अशाच महत्त्वाच्या ताज्या व महत्त्वपूर्ण धरणांच्या अपडेट पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व बातमीला निश्चितपणे एक लाईक करायला मात्र विसरू नका.